नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। नवीन दिवस आणि नवीन सुरुवात। पाऊस मस्त जोरदार पडतोय बाहेर आणि आज आहे प्रीतला सुट्टी, त्यामुळे घरातली खूप सारी कामं आहेत करायची आम्हाला। आणि आज स्पेशल आम्हाला नाश्ता आला दीदीच्या घरून। काय नाश्ता आला तुम्हाला दाखवतेच मी। तर दीदीने आम्हाला नाश्ता पाठवले आज। तिने बनवल्यात घरी इडली, ओवीला आवडतात इडल्या म्हणून तिने आज इडल्या बनवलेल्या। तर मला पण पाठवले आणि आई पप्पांना पण पाठवलंय आणि सोबत तिने चटणी पण बनवून आणलंय। चटणी पण मस्त आहे। दीदीचं जे नाश्ता असतं एकदम भारी असतं, मस्त वास येते चटणीचा। खोबऱ्याची चटणी आहे, मस्त कढीपत्ता वगैरे टाकून केलंय, वासच भारी येतोय। आणि इडली बनवले, आमका ओवीला इडली खूप जास्त आवडतं, मग तिला आज टिफिनला इडली होती म्हणून तिने आज इडली बनवली आणि म्हणून मला पण पाठवलं आणि आईला पण पाठवलं। तर या मस्त नाश्ता करायला। आणि दीदी थँक्यू। A few moments later. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या किचन मध्ये। तर हे आहे माझं किचन। तर आम्ही ठरवले किचनला थोडा सजवूया, डेकोरेट करूया। सिंपल अशा काही ना काही गोष्टी आम्ही ऑर्डर केल्यात, त्या करून किचनला मस्त करूया। आमचं घर नवीन आहे त्यामुळे काही घरामध्ये जास्त फर्निचरचं काम केलं नाही। आम्हाला ट्रॉल्या करायच्या पण थोड्या वेळाने करू आम्ही। पण सध्या किचन पण छान दिसला पाहिजे यासाठी आम्ही थोड्या गोष्टी करणार आहोत किचनसाठी। तर मला पडदे वगैरे लावायचे आहे, रॅक वगैरे मी आणलेली आहे। मी आधीच्या ब्लॉग मध्ये माझ्या बघितलं असेल, पडदे आणि रॅक आणलेली आहे, मला ते लावायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किचन माझं असं आहे आणि मग थोडंसं काही चेंजेस केल्यानंतर नंतर कसं दिसेल हे तुम्हाला मी दाखवणार आहेच पुढच्या ब्लॉग मध्ये। पण सध्या आता ट्रॉल्या पडदे लावायचे आहेत आणि इथे रॅक लावायचे आहेत आणि या सगळ्या ज्या बरण्या आहेत त्या मला शिफ्ट करायच्या आहेत। मी दुसऱ्या डीमार्ट वरून बरण्या घेऊन आलेल्या आहेत काचेच्या मस्त अशा। तर त्या मला शिफ्ट करायच्या, म्हणजे मला प्लास्टिक नाही वापरायचे जास्त, जेवढं होईल तेवढं प्लास्टिक मला कमी करायचं म्हणून मी काचेच्या मस्त अशा बरण्या घेऊन आले। तर हे सगळं त्या रॅक मध्ये शिफ्ट होईल। तर आता प्रीत पण आहे घरी, तर त्याला बोलू जरा मदत कर मला। तर इथे लावायचं तर काम प्रीत चालू करेल थोड्या वेळातच। इथे लावायचे आहेत त्या रॅक, कशा लावायच्या अजून आमचं कन्फर्म नाही झालंय। 4 आम्ही त्या रॅक ऑर्डर केले होते अमेझॉन वरून, त्याची पण लिंक तुम्हाला खाली मिळेलच, जे जे काही प्रोडक्ट आम्ही ऑर्डर केले आहेत ते। तर आता प्रीत आहे तर चला कामाला लागूया, आपली सुरुवात करूया। तर आमचं चाललंय शेल्फ कशा लावायच्या चाललंय, अरेंजमेंट कशी करायची शेल्फची। तर इकडं प्रीतने असं ठेवलंय स्टूलवर की एक अंदाज येईल कसं येतंय ते, पण असं छान वाटतंय प्रीत। तर आम्ही तुला फोटो काढून दाखवते की ऍक्च्युली कसं दिसतंय ते, पण छान वाटते मला। तर हात वरती पोचेल ना माझा असा। तर मंडळी आतापर्यंत 2 शेल्फ 2 फळ्या लावून झालेल्या आहेत। थोडा ब्रेक घेतलाय आम्ही, मग आता थोडं जेवायचं आहे। मी साईडला पटकन जेवण पण करून ठेवलं। तर आज आहे जेवायला अंड्यांचं कालवण आणि भात। पटकन मी बनवलं, इकडे माणसं काम करत होती, डस्ट उडत होती म्हणून त्याला बोलू 2च फळ्या लाव, थोडं जेवूया मग बाकीचं काम करू। तर ओटा पूर्ण भरला आहे, पण मस्त वाटत आहेत त्या आणि मजबूत पण आहेत आणि कलर छान आला आहे। अजून लावायचे आहेत 2, टोटल मी 4 ऑर्डर केलेल्या। पूर्ण नंतर तुम्हाला दाखवेन लावून झाल्यानंतर। काय सांगू कसं वाटतंय? वाटते छान, पण मला सांगशील ती कसं इन्स्टॉल केलंस तुम्ही? हे बघा, तर हे हुक मिळतात असे त्याच्यासोबत। थोडा पाहिजे तर क्लोज घ्या अजून। हुक असतात त्याच्या, हुक याच्या पाठीमागे होल आहे, त्या होलामध्ये घुसवायचे। ठीक आहे, दाखव। दाखव ना। हे बघितलंस ना कसं आतमध्ये होल आहेत ना, ऑलरेडी त्यांनी पाडून दिलेत। होल ड्रिल केलेला असतो, त्याच्यामध्ये असे घालायचं बसवते आपल्याला। म्हणजे झाली रेडी। त्याच्यावरती काय आपल्याला नॉर्मल जे कडधान्य वगैरे ते ठेवायचे, काय हेवी वस्तू जास्त हेवी नाही ठेवायचं, नॉर्मलच कडधान्य ठेवायचे आपल्याला। बुक शेल्फ साठी पण मस्त आहे। चांगलं आहे। बुक शेल्फ पण ठेवता येईल, बुक्स ठेवता येतील। ह्याच्यामध्ये लावूया आपण। होल बघ कुठे आहे गेला। एक बसला। इन्स्टॉलेशन इझी आहे ना? इन्स्टॉलेशन इझी आहे, फक्त मॅच करून लावायचे आणि बसवायचे। हा एक शेवटची ही एक आहे तिकडे लावायची आहे, लावून दाखवते। पहिले आपल्याला ड्रिल मारायला लागला ना, पण ड्रिल मारायला पाहिजे ते हँग करण्यासाठी। ते जे दिले त्यांनी ती पट्टी लावायला अमेझॉन वर तुम्हाला हवे असतील तर मिळतील, त्याची लिंक खाली टाकेल, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो। मस्त वाटते। 1500-1600 मध्ये मिळतील। 4 भेटले ना, सेट घेतला, छान वाटतंय। 3ही घेऊ शकतो। आता आपण ह्याच्यावरती असं ठेवू शकतो। ओके,
मंडळ आभारी आहे. थँक्यू. मंडळाच्या सभासदांना सबस्क्राईब करा, सभासद व्हा. तू हे काय करतोस, ट्रायल घेतोस का? ठेवून बघतोय किती वजन राहील तो. वजन राहते, चांगलं आहेत पण मजबूत आहेत. अरे पण मला लावायचंय अजून, ते बरण्यात धुतल्यात मी अजून. ओके आहे ना, हे एवढं क्लीन करतो पसारा माझा. अच्छा, खालचा ठीक आहे. अजून बाकी राहिलंय काम. पडदे लावायचे आपल्याला, पडदे लावूया. अजून पडदे लावायचे आहेत की काम झालं आणि ओटा क्लीन करायचंय. बरण्या वगैरे मी नंतर धुवून ठेवीन, सेट करून ठेवीन. आता एवढं लावलंच बस झालं. तर आता पडदे लावायचे आहेत. पडदे लावायला घेतलेत प्रीतने. तर पडद्यांची एक गंमत आहे, तो प्रीत तुम्हाला सांगेल कसे आम्ही लावलेत ते. कारण का ते काय आहे, मार्बल आहे ना प्रीत, जो ओटा आहे तो मार्बल आहे, ग्रॅनाइट आहे. त्याच्यावर ना ड्रिल नाही बसत आहे अजिबात, म्हणजे खिळा अजिबात मारू शकत नाही. त्याच्यासाठी वेगळी हॅमर ड्रिल लागते. हा, माझ्याकडे ती सध्या आमच्याकडे नाहीये. तर आम्ही कसं पडदा लावला तुम्हाला दाखवतो आम्ही. म्हणजे ही प्रीतची आयडिया होती. तर सांग कसं लावलंस तुम्ही पडदे? पडदे तयार केले, ते पण पडदे विंडोच्या कर्टनचे कापून केले. हा, आणि प्लस आता हे पाईप आहे. पाईप लावायचा कसा, एका बाजूला तर आपल्याला ड्रिल मारायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला ड्रिल नाही बसणार. असं आहे. त्याला काय केलं होतं, ही जी 2A ची टेप असते 3M ची, ती लावली आणि चिकटवलंय त्याला त्यांनी व्यवस्थित. आणि त्याच्यावर पडदे आहेत. त्याच्यावर पडदे बसवले. म्हणजे हे ह्याला ड्रिल नाही मारलेलं, हे नुसतं चिकटवलंय त्यांनी आणि त्याच्या फक्त अटकवणार असं जुगाड केलंय आम्ही सध्यावरती. लावतो पडदे, मग तुम्हाला समजेल ऍक्च्युली कसं आहे ते. बरं दिसेल. हा, सध्यावरती टेम्पररी सध्या पाहिजे म्हणून बनवायचं, तर चांगलं बनवायचं. त्यासाठी थोडा वेळ घेऊन मग आपण किचन साठी काय म्हणतात ते, ट्रॉली किंवा आता त्याला काय शब्द आहे तो तुम्ही सांगा डिस्क्रिप्शन, काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा, लक्षात येत नाही माझ्या. मॉड्युलर किचन बनवायला थोडाफार खर्च असतो. आत्ताच आपलं घर झालेलं आहे, तर नवीनच घर आहे आमचं. 2 वर्ष पूर्ण होऊन गेली. 3रं वर्ष चालू आहे. आता थोड्याच दिवसानंतर आपण हळूहळू सगळी घराची कामं करू. पण सध्यापुरती हे असं केलंय आणि ते पडदे लावलेत. तर असे हे आमचे पडदे बसलेले आहेत. त्यांनी 4 भाग आहेत, म्हणजे इथे असे 2 आहेत आणि इकडे 2, आणि इकडे त्यांनी हा जो पाईप आहे त्या पाईपाला ड्रिल मारलाय है ना प्रीत, आणि ते चिकटवलंय. ते जे गोल गोल आहे ते काहीतरी त्याला पण सेटअप केलंय आपण, थोडा ऍडजस्टमेंट. हा, आता ह्याच्यावर ते बसवेल. टी जॉईंट केलाय. अशी ही प्रीतची आयडिया होती. आणि मग आमचे पडदे बसले. झालेला आहे छोटासा सेटअप रेडी. चला, तुमच्या किचन साठी आम्ही बनवून दिले. मस्त पण बसले, मला आवडले. आणि पडदे पण मला मेन म्हणजे आवडले. तर काही ओपन करायचं तर हा एक ओपन केला, ह्याचा हा इकडे एक ओपन केला, असे 4 केले. पूर्ण पडदा असा खेचायला नको, ऑलरेडी आपण ह्याच्यावर लावलंय, त्याच्यावर जोर नको यायला, म्हणून आम्ही अशी आयडिया केली. कशी वाटली आयडिया कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर मंडळी, आता आम्ही निघालोय बाहेर जायला. म्हणजे आम्हाला जायचंय डॉक्टरकडे, का आमची फाईल राहिली आहे डॉक्टरकडे. बिलिंगसाठी दिली होती ना, बिलिंगसाठी दिली होती, तर ती घ्यायची आहे फाईल आम्हाला. त्यासाठी आम्हाला फोन आलेला काल. तर आता आहे प्रीत सुट्टी, तर बोलू जाऊया फाईल घेऊन येऊया. आणि मग बाहेर चाललोय, मग मार्केटमधून काय ना काय आणणारच, भाजी वगैरे. तसंच बघू, रिलायन्स मार्टला वगैरे जाईन काहीतरी भाजी वगैरे घ्यायला. नंतर मग परत बाहेर नको मला जायला, पाऊस पण खूप जास्त पडतोय. तर मग डॉक्टरकडून फाईल पण घेऊ आणि काहीतरी भाजी पण आणू. तर चला. हाय, आली. घेतले का फाईल? तेच, थँक्यू. अरे ट्रॅफिक झालेलं, मला वाटलं येशील तर तुला फोनच करणार होतो मी. पाठीमाग गाड्या झालेल्या जाम, आलो काढल्या. बघितलंस का? इथं आलो होतो. हा तेच, मला वाटलं तर काढायला लागते का काय गाडी, पण गेल्या. चलो, आता कुठे?
आता रिलायन्स स्मार्ट सब्जी मंडी शॉपिंग. चलो लेट्स गो. लावली गाडी त्याने. गाड्या लावायचा मोठा प्रश्न. पुढे बघायचं का जाऊ? हो. चला आता आपण आलो स्मार्ट रायगड बाजार. स्मार्ट आहे का? पण आहे ना. आहे मोठ्या गाड्या लागल्या. आम्हाला फक्त गाडी लावायला जागा भेटते. आहे रे बाबा, बघ किती आहे पार्किंगला स्पेस. होईल का? येस होईल. भाजी घ्यायला आलोय ना प्रीत? भाजी घ्यायला आलोय ना? बघ काय भरलंय ट्रॉली मध्ये तुम्ही. भाजीचं काहीच दिसत नाही मला. ओवीच्या पोटात दुखत होतं तो ओवीला बघायला आलो. अरे पेशंट बरी आहेस? बघ माझी किती फ्रेंड चिंता करतात. बापरे, फ्रेंडचा कॉलेज. हे काय ड्रॉइंग कसली आहे? पप्पा? ही मम्मी आणि पप्पा आहे. अच्छा, मम्मी आणि पप्पा अशी ड्रॉइंग काढलंय का? छान आहे. तुझ्यासाठी खाऊ आणलंय मी. अजून पण एक काढले. हे पण पोटात का दुखत होतं पहिले मला सांग. पेपर लिहिलास? हा लिहिला इंग्लिशचं. कसा केला पेपर? चांगला गेला. हे बघ मी ह्यानी बर्ड्सनी ड्रॉइंग काढली. हा पूर्ण झाड बर्ड्सनी. इथे ते हे पडलेले, ही ते मुलगी झोपले याच्यावर आणि हे ब्लू कलरचे ढग बर्ड्सने. ओके. अजून एक दाखवायची आहे. किती सारे ड्रॉइंग काढल्यास. ही तू बोललेस ना हाताने काढ. हा, आता मला दिसत नाहीये, लाईट गेले आपल्याकडे. ते लाईट काढले. ठीक आहेस का? ठीक आहेस का? हे बघ इथे ना नदी वाहताना. अच्छा, नदी आहे का ही? आमच्या पेशंटला आम्ही काहीतरी खाऊ आणलाय. लवकर बरी व्हा. तुझे फेवरेट चॉकोज चांगले का? म्हणजे आवडतात का? खाणार? तू आजारी आहेस ना? चालतात तुला? गोड जास्त नाही खायचं आहे ना? पण मम्माला दाखवते. ओके. तर आम्ही गेलो होतो दीदीकडे. ओवीची जरी तब्येत ठीक नव्हती, तिच्या पोटात दुखत होतं, म्हणून स्कूलमधून तिला लवकर घरी आणली. तर आता आम्ही गेलेलो बाहेर. मग विचार केला की एक दीदीकडून फेरी मारून येऊया. तर पेशंट आमचा ठणठणीत आहे, काय नाही जास्त गोड खाते ना, म्हणून तिच्या पोटात दुखत होतं. एकदम मस्त ठणठणीत आहे. उद्या पेपर पण आहे तिचा. मस्त आता गप्पा केला. आता आम्ही निघालो घरी जायला. पाऊस खूप जास्त पडतोय बाहेर. त्याला बोलतो लवकरच जाऊया आपण. तर चला आता घरी. तर मंडळी आता आलो आम्ही घरी. मस्त फ्रेश वगैरे झाले. आता माझी जेवणाची तयारी चालू झालेली आहे आणि आज स्पेशल आहे जेवायला चिकन बनवणार आहे. तर चला तयारीला लागूया आपण पटापट. कसं काय चाललंय जेवण? मस्त. आज प्रीतसाठी स्पेशल चिकन. थोडंसं ग्रेव्ही पाहिजे ना? चिकन रस्सा मसाला. थोडीशी ग्रेव्ही ठेवते भातासोबत. छान बनवलंस. वास बघ. मस्त जमते का मला हल्ली? जमते. व्हेजिटेरियन बाबा नॉन व्हेजिटेरियन जेवण बनवतायत. खरं सांगायचं तर पहिले मी व्हेजच खायचे, नॉनव्हेज अजिबात खायचे नाही. खाल्लं तर नॉनव्हेज मधलं फक्त बटाट आणि ग्रेव्ही अशी खायची. पण आता लग्न झाल्यापासून सगळंच खायला लागलंय. म्हणजे असं चेंज झालाय. पण आता परत कमी चाललंय मला. मला चिकन मच्छी अशी जास्त जमत नाही. पण प्रयत्न करते खाण्याचा. पण तसं पण मी आगरी आहे. आगरी असून सुद्धा मी कमी मच्छी खाते. मला पहिल्यापासूनच नाही जमत. पण आता लग्न पण आगरी मुलासोबतच झालंय. तरी पण आता सुरुवात केली. नवऱ्याने सुरुवात करायला खायला पाहिजे. पण आता परत कमी करते. तेवढं जमत नाही. पण आता सोबत आहे मग काय चालतंय. त्याला आठवड्यात एकदा दोनदा चिकन लागतं. म्हणून आता परत चिकन आणलंय. तर प्रीतच झालंय की नाही 4 वेळा बघायला आला मगाचपासून. झालंय की नाही. आणि एका साईडला भात ठेवलंय. चिकन आणि भात. पहिले आम्ही थोडंसं फ्राय केलेलं. त्याला पहिले दिलं प्रीतला खायला. तेव्हा तो शांत झाला की हा मस्त झालं. मग तुझ्या हातचं भारीच असतं फ्राय केलेलं जेवणासाठी. असं चाललंय. तुम्ही मंडळी काय जेवायला बनवलं आज कमेंट मध्ये नक्की टाका. शुक्रवार आहे आज. एखादी रेसिपी असेल तर आमच्याशी नक्की शेअर करा. आम्ही ती बनवू. तुमच्या पद्धतीने काय वेगळं असेल तर या मंडळी जेवायला. चिकन मस्त बनवलंय मी. टेस्टी झालंय. प्रीतने ऑलरेडी टेस्ट केलंय. तर या जेवायला. तर मंडळी मस्त जेवलो पोट भरून. भांडी वगैरे घासून ठेवली मी. ओटा वगैरे क्लीन केला. आणि या काचेच्या बरण्या मी घासून ठेवल्यात. म्हणजे उद्या ह्याच्यामध्ये सगळं सामान भरेन आणि इकडे सगळं सेट करीन. आता सध्यापुरती मी असंच लावलंय.
ज्या बरण्या होत्या त्या समोर इथे ठेवलेल्या त्याच लावल्यात. तर या मस्त क्लीन करून ठेवलं सगळं. भांडी वगैरे ओटा वगैरे क्लीन आहे. आता बाकी सगळं मी उद्या करेन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली त्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.